जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील मालपाणी लॉन्स येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत हे शिबिर उत्साहात सुरू असून रक्तदानासाठी मोबाईल व्यावसायिकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व मोबाईल दुकानदारांनी आपापली मोबाईल दुकाने आज बंद ठेवून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून मोबाईल रिटेलर असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतला आहे। यावर्षी 1111 रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे। रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असून या माध्यमातून गरजू रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे। दरम्यान मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, नीलमताई खताळ, दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे कौतुक केले। मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा देत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले। शिबिराला सकाळपासूनच रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून असोसिएशनच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। यावेळी संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत। संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशन लगातार तिसऱ्या वर्षी हे रक्तदान शिबिर अतिशय भव्य प्रमाणात होत आहे। या कार्यक्रमाला आता भेट द्यायला सौ नीलमताई खताळ आणि उपस्थित असलेले मोबाईल संगमनेर मोबाईल असोसिएशन सर्व सदस्य मागील वर्षी त्यांनी जवळजवळ 500च्या वर रक्त बॅग्स कलेक्ट केल्या होत्या, संकलन केलं होतं आणि ह्या वर्षी त्यांचं टार्गेट जवळजवळ 1000 ब्लड बॅग्स आहे। काही दिवसांपूर्वी त्यांची जाहिरात केली होती, परंतु गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी त्याची जाहिरात करून प्रत्येकापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि ह्या निमित्ताने अनेक नवीन रक्तदाते आज त्यांना मिळणार आहेत। बऱ्याच जणांना वेगळ्या रक्त देताना थोडी भीती वाटते, परंतु एकच रक्त दिलं की त्यांच्या लक्षात येतं की हे अतिशय सोपं आहे आणि दिलेलं रक्त 24 तासांमध्येच पुन्हा गोळा होतो। विशेष म्हणजे आपल्या असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी तन-मन धनाने या कार्यक्रमात भाग घेतला आणि आज मी घरून ऑफिसकडे जात होतो आणि मी तेव्हा त्यांच्या कंपनी कामाला तुम्ही पास होत असतो आणि तिथे नेहमी मोबाईलचे दुकान चालू असतात आणि रेंजर असतात, प्रचंड रेंजर ट्रॅफिक असते। परंतु आज मी पाहिलं की सर्व दुकाने बंद होती आणि ते सर्व दुकानदार मोबाईल रिटेलर असोसिएशनचे सदस्य असून येथे उपस्थित आहेत। याचा अर्थ त्यांनी आज त्यांचं शॉपिंग, त्यांच्या दुकानात जेवढं काही शॉपिंग होईल, रेव्हेन्यू होईल, सर्व आज त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि तन-मन धनाने त्या तिथे हजर आहेत। मला खात्री आहे की त्यांनी केलेल्या या जाहिरातीमुळे आणि स्वतः त्यासाठी रक्त अर्पण करणार आहे आणि त्यामुळे निश्चितच आज 1000 ब्लड बँकचा रेकॉर्ड आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होणार आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन मध्यजनाचा ग्रुप आहे। सर गेल्या 3 वर्षापासून महारक्तदान शिबिर आयोजित करतात। त्यानिमित्ताने मला आमंत्रित केले त्याबद्दल मनापासून आभार मानते। खरं तर रक्तदान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। म्हणतात अन्नदान करावं, त्या मुलीच्या म्हणजे पहिलीच अन्नदान करणं हे एक भाग्याचं समजलं जातं। तर त्याच्यापेक्षा रक्तदान करणं त्याच्यापेक्षा खूप मोठं होतं आहे, कारण की त्या रक्तदानाच्या जीवनात असं आपण बघतोय कधी कोणावर काय प्रसंग येईल, मग तिथे आम्ही छोटा श्रीमंत बघितला जात नाही। अशा वेळी प्रत्येकाला
जसं की मी सांगितलं की सगळे मोबाईल शॉप बंद आहे. आजच्या युगात फक्त आणि फक्त मोबाईलवरच जग चालतं. मग आज कुठेतरी संपूर्ण तालुक्याला कळणार आहे का मोबाईलचे शॉप बंद आहे. मोबाईलपेक्षाही गरजेची वस्तू आज आपल्याला आहे. म्हणून त्या सगळे तुम्ही किती विचार केला आहे, तुमची एकजूट आणि सातत्य आज त्यात दिसून आलं. म्हणजे कार्यकर्त्यांकडे असो आणि कुटुंबाकडे असो, पण ही सगळ्यांच्या हितासाठीची गोष्ट आहे. यासाठी तुम्ही एकत्र आले, त्याचा तर आम्हाला साथ मिळणार आहे. तुमचं कार्य असं चालू ठेवा, कारण की आज काळाची गरज आहे. रक्तदानाचे कुठल्याही गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी सहभाग नोंदवणं ही खरंच काळाची गरज आहे. आणि तुमचं हे एकजुटीचं काम बघून तेवढं झालं. असंच तुमचं काम चालू ठेवा आणि तुम्हाला भेटण्यासाठी थोडं येतीलच. पण आज आता मी इथे उपस्थित आहे, जे दोन आपण आहे त्यांचे मनापासून आभार मानते आणि ते दरवेळेला आहे. तर असं आज भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हाला आणखी तुमची उत्तरं प्रगती कशी होईल, आणखी प्रतिसाद कसा मिळेल, त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याकडून तसेच आपल्या सर्व तालुक्याला अनुभव पाठिंबा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, मी अध्यक्ष संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनचं. तर आम्ही दरवर्षीपासून रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे आणि हे आमचं 5वं वर्ष आहे. तर मागच्या वर्षी आम्ही 703 बॅग गोळा केल्या होत्या रक्तदानाच्या. तर यावर्षी आमचं 1111 बॅगचा माणूस आहे आणि तो आमचे सर्व जे रिटेलर बंधू आहेत सगळे, तसेच प्रमोटर, तसेच फायनान्स कंपनीचे जे आमचे सर्व स्टाफ आणि रिपेरिंग असोसिएशन, तसेच ॲक्सेसरीज असोसिएशन, हे सर्व मिळून आम्हाला सहकार्य करत आहेत. तर आम्ही 1111 बॅगच्या वेळेस आमचा जो माणूस आहे तो 100% यशस्वी करणार आहे. तसेच आमचं संगमनेरच्या सर्व नागरिकांना आव्हान राहील का आपण या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. या महारक्तदान शिबिरसाठी, या चांगल्या कामासाठी आम्ही आमचे सगळे मोबाईल असोसिएशनचे शॉप्स प्लस मोबाईल रिपेरिंग असोसिएशनचे शॉप आम्ही आज टोटली बंद ठेवलेले आहे. यासाठी आम्हाला राजस्थानी जे आहे इथे होलसेलरवाले
त्यांनी पण आमचं पूर्ण सहकार्य दिलेलं आहे आणि आम्ही तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो की तुम्ही या महारक्तदान शिबिरला आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. नमस्कार. मागील वर्षी संगमनेरच्या नागरिकांनी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यावर्षी आम्ही तीच अपेक्षा करतो की सर्वजणांनी अर्धा तास तरी आम्हाला द्यावा आणि रक्ताची एक बॅग देऊन मदत करावी. धन्यवाद. संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला सर्व संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि तसेच खास करून महिलांसाठी आपण वेगळी अशी व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारचे त्यांना अडचण अशी वाटणार नाही, तेव्हा महिलांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. धन्यवाद. आज आपल्या संगमनेर येथे महारक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. ऑर्गनायझर जे आहेत ते संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशन आहे. गेल्या 4 वर्षापासून सातत्याने त्यांचा उपक्रम चालू आहे. यावर्षी त्यांनी जे टार्गेट घेतलेलं आहे ते टार्गेट जर पाहिलं तर माझ्या विषयाने संगमनेरच्या इतिहासात अजूनपर्यंत असं रक्तदानाचं टार्गेट कोणी घेतलेलं नाही. आणि जे नेटवर्क आहे ते नेटवर्क इतकं मोठं आहे तर निश्चितच ते पूर्ण होईल. पहिली दुसरी गोष्ट, कमर्शियलपणा प्रत्येकात असतो, धंदेवाईक प्रत्येक असतात, पण त्याच्याबरोबर पण आपली समाजाप्रती जी सेवा करायची जी जाणीव आहे ती सर्व असोसिएशनच्या आपल्या रिटेलर असोसिएशनच्या बांधवांनी ठेवलेली आहे. आणि त्यातूनच हा उपक्रम एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. या उपक्रमास निश्चितच यश मिळेल. आणि टीमने जे काम केलेलं आहे पूर्ण, निलेश कोळपकर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष वैभव आहे आणि बाकी सगळी त्यांची टीम जी आहे त्यांनी 2-3 महिने झाले जवळपास याच्यावर काम केलेलं आहे आणि त्याचा आज भरघोस प्रतिसाद आपण पाहत आहोत. त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मी जे रक्तदान शिबिर दिलेलं आहे त्याला आमच्या ओप्पो टीमकडून अखंड प्रतिसाद भेटलेला आहे. रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे, त्याला चांगला प्रतिसाद भेटत आहे. तरी पण मी आवाहन करतो लोकांना, त्यांनी पण रक्तदान करावे आणि पुण्याचं काम करावं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.